तर बिट वाईज ऑपरेटर्सला स्टार्ट करण्याच्या आधी आपण थोडं बेसिक कन्सेप्ट्स बघू आणि मग नंतर स्टार्ट करू. एक नवीन फाईल घेऊ, फ्रेश फाईल, बिट वाईज ऑपरेटर. ओके, तर बिट वाईज ऑपरेटरसाठी पॉईंट देऊ, WISE बिटवाईज ऑपरेटर. तर आधी बीट या शब्दाचा आपण अर्थ बघू. काय आहे बीट म्हणजे काय? बीट हे एक युनिट आहे. युनिट म्हणजे जसं आपण आपले हे जे युनिट असतात ना, लेंथ मोजण्यासाठी मीटर, सेंटीमीटर, किंवा डिस्टन्स मोजण्यासाठी किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर, किंवा वेटसाठी असतं केजी असतं, किलोग्राम, ग्राम, ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे मेजरमेंट, हे सगळे युनिट्स. तर तसं हे एक युनिट आहे बीट. आणि हे यूज होतं जेव्हा आपण आपला कुठला पण डेटा मेमरीमध्ये स्टोअर करतो, तर तो ज्या युनिट्समध्ये होतो ते असतं बीटमध्ये. ठीक आहे, हे झालं बीटचं. बीट हे काय युनिट आहे ज्याच्यामध्ये डेटा स्टोअर होतो. डेटा स्टोअर करण्याचं जे स्मॉलेस्ट युनिट आहे ते आहे बीट. तर 1 बीट म्हणजे काय, किंवा बाईट, ठीक आहे, हे झालं बीट. त्याच्यामुळे त्याचं नाव आहे बीट वाईज ऑपरेटर. म्हणजे काय, तर आपण जे ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहे तर ते बीट वरती परफॉर्म होणार आहे. त्याच्या आधी एक नंबरिंग सिस्टीम नावाचा कन्सेप्ट आहे, तो बघू काय असतो नंबरिंग सिस्टीम. नंबर सिस्टीम. ठीक आहे, नंबर सिस्टीम मध्ये पण टाइप्स असतात, तर त्याच्यामध्ये आपण सध्याला 2च कन्सिडर करू. त्यातली पहिली आहे, एक मिनिट, पहिली आहे डेसिमल. दुसरी आहे बायनरी. बायनरी आणि डेसिमल या 2 नंबरिंग सिस्टीम. तर बायनरी नंबरिंग सिस्टीम म्हणजे काय, तर आपण जे डिजिट्स मोजतो ना 0 to 1 ते असतात डेसिमल. डेसिमल फॉर डेक. डेक म्हणजे काय 10, जिथं 10 डिजिट्स असतात ते. ठीक आहे, आणि बायनरी म्हणजे जिथे 2च डिजिट्स असतात ते असतं बायनरी नंबरिंग सिस्टीम. मग आता डेसिमलमध्ये आपल्याला माहिती आहे कोणते कोणते नंबर असतात. 0 to 9 मध्ये जे येणारे नंबर्स आहे तर ते असतात 0 to 9 मध्ये जेवढे सगळे नंबर्स आहेत तर ते असतात डेसिमलचे. आणि बायनरीमध्ये असतात फक्त 2च, 0 आणि 1. ठीक आहे, तर याचा बेस असतो 10. 10 का बरं? डेसिमलचा. डेसिमलचा बेस असतो 10 का, कारण की त्याच्यामध्ये 10 डिजिट्स आहेत. आणि बायनरीचा बेस असतो 2 का, कारण की त्याच्यामध्ये फक्त 2च डिजिट्स आहेत. बाय म्हणजे काय, 2, BI बाय. बाय म्हणजे काय, 2च डिजिट्स याच्यामध्ये असतात. ठीक आहे, तर मग बायनरी ऑपरेटर्स जे आहे ते बीट वाईज काम करतात. ठीक आहे, म्हणजे आपण जो काही नंबर तिथे घेऊ, सपोज मी घेतला 10 हा नंबर घेतला, तर 10ला आधी बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं. 10चं कन्वर्जन होईल आधी बायनरीमध्ये, आणि मग त्याच्यानंतर जे काही ऑपरेशन आपण परफॉर्म करू ते ऑपरेशन परफॉर्म होईल, आणि जो रिझल्ट आहे तो येईल डेसिमलमध्ये. असं त्याचं वर्किंग आहे. काय बोलले मी, परत एकदा रिपीट करते. जेव्हा पण आपण एखादं बीट वाईज ऑपरेटर यूज करतो ना ऑपरेशनसाठी, तर काय होतं इंटरनली,
आपण देताना त्याला डेसिमल नंबरच देतो, पण इंटरनली तो त्याचा बीटमध्ये कन्वर्जन करतो, बाईटमध्ये नाही, बीट्समध्ये कन्वर्जन करून त्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म करतो आणि आपल्याला जो येणार रिझल्ट आहे तो आपल्या डेसिमल फॉर्ममध्येच भेटतो. ठीक आहे, तर हे कसं होतं ते एकदा आपण बघू. ठीक आहे, कोड ब्लॉकला जाऊ आणि एक नवीन फाईल ओपन करू. त्याच्या आधी हे बघा, मी काय बोलले, आपण देताना इनपुट डेसिमल मध्येच द्यायचंय. ठीक आहे, जसं आपण या कोडमध्ये दिलं ना सेम इथे पण द्यायचं. इथे जसं मी इथे दिलं ना 10, 11 किंवा हे जे 3 नंबर्स मी दिलेत ना, देताना आपण याच फॉर्मॅटमध्ये देऊ. आपल्याला आन्सर पण याच फॉर्मॅटमध्ये भेटेल. ह्याच फॉर्मॅट म्हणजे काय की डेसिमलमध्येच भेटेल, फक्त ते इंटरनली बीटमध्ये कन्वर्ट होईल. तर ते कसं, त्याच्यासाठी आपण एक नवीन फाईल घेऊ. फाईल न्यू फाईल, एम्प्टी फाईल. फाईलला सेव्ह करू नावाने बिटवाईज. bitwise.c या नावाने फाईल सेव्ह करू आपल्या नेहमीच्याच फोल्डरला. ओके, फाईल ऑलरेडी एक्झिस्ट म्हणताय का? ठीक आहे, हरकत नाही. कोड लिहायला स्टार्ट करू. हॅश इन्क्लूड रिटर्न 0. ठीक आहे, मी इथे इंटिजर घेते. इंट a इज इक्वल टू 10 आणि इंट b इज इक्वल टू 15. ठीक आहे, हे दोन इंट घेते आणि रिझल्ट स्टोअर करायला एक रेट नावाचा व्हेरिएबल घेते, त्याच्यामध्ये आपण त्याचा रिझल्ट स्टोअर करू. ठीक आहे, मग रेट इज इक्वल्स टू ए अँड बी. ठीक आहे, इथं मी एकदाच ॲम्परसेंटचा सिम्बॉल यूज केला आहे फॉर द बिटवाईज ऑपरेटर. लॉजिकलमध्ये आपण दोनदा यूज करतो आणि लॉजिकल आणि ह्याच्यामध्ये डिफरन्स हा आहे की लॉजिकल ऑपरेटर हे डिरेक्टली ऑपरेट होतात डेसिमल व्हॅल्यूवरती. इथे तसं होत नाही, इथे ते बीट कन्सिडर करतं. ठीक आहे, आणि आपण इथे प्रिंट करू प्रिंट एफ %d रेट कंट्रोल एस. रिझल्ट इज 10. ठीक आहे, तर आता हा 10 रिझल्ट कसा आला ते आपण डिस्कस करू. ओके, तर 10 रिझल्ट आला कसा, इथेच खाली इथेच खाली बघ आपण. ओके, तर मी इथे दोन व्हॅल्यूज घेतल्या होत्या, त्या कोणत्या 10 आणि 15. ठीक आहे, ए इज इक्वल टू 10, बी इज इक्वल टू 15 अशा दोन व्हॅल्यू घेतल्या. ए इज इक्वल टू 10 आणि बी इज इक्वल टू 15. ठीक आहे, या दोन व्हॅल्यूज घेतल्या आणि मी काय बोलले की देताना आपण डेसिमलमध्येच व्हॅल्यू देणार आहे, ज्या की आपण दिल्या आहेत. आता ह्या व्हॅल्यू इंटरनली कन्वर्ट होणार आहे बीट्समध्ये. बीट्स म्हणजे काय, तर बायनरीमध्ये. आता बायनरीमध्ये कन्वर्जन कसं करायचं ते बघू. बेस 2 आहे म्हणून इथे आपण लिहू 2^0, 2^0, 2^1 या फॉर्मॅटमध्ये, कारण की त्याचा बेस आहे 2, म्हणजे 2^1, 2^0, नंतर 2^1,
2^2, 2^3, 2^4, 2^5. ठीक आहे, बस झालं. एवढं एवढं सफिशियंट आहे. ठीक आहे, तर बघा मी कोणती व्हॅल्यू इथे घेतली आहे, 10. ठीक आहे, मग जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर ते असं येईल का बघा. तर याचं कॅल्क्युलेशन कसं येईल बघा. 32 आधी 64, 64 मग 32 मग 16, 8, 4, 2 आणि 1. ठीक आहे, तर हे कसं आलं ते कळलं ना. 2चा पॉवर 0 घ्यायचा, नंतर 2चा पॉवर 1, 2चा पॉवर 2, 2चा पॉवर 3 अँड सो ऑन. ठीक आहे, त्याचे हे कॅल्क्युलेशन्स आले. ठीक आहे, आता ह्या कॅल्क्युलेशन्समधून मला 10 डिजिट फाइंड करायचं की माझा 10चा बायनरी कसा असणार आहे. तर आपण इथे 4च बिट कन्सिडर करू, हे काढून टाकू. म्हणजे काय, 2^0, 2^1, 2^2 आणि 2^3. ठीक आहे, तर मला असे 2 डिजिट्स पाहिजे की ज्यांचे ॲडिशन करून मला 10 भेटेल. या 4 डिजिट्समधून मला 2 डिजिट्स असे पाहिजे ज्याचे ॲडिशन करून मला 10 भेटेल, आणि ते असणार आहे 8 आणि 2. ठीक आहे, 8 आणि 2. मग म्हणून यांच्या खाली इथे 1 म्हणजे हा बिट माझा सिलेक्ट आहे, हा 0 जो की माझा सिलेक्ट नाही आहे, अगेन हा माझा सिलेक्ट आहे म्हणून, आणि माझा हा सिलेक्ट नाही आहे म्हणून. ठीक आहे, तर अशी आली 10ची बायनरीची व्हॅल्यू. ठीक आहे, मग मी इकडनं कॉपी कट करते. ओके, कट करू आणि याच्यासमोर इथं ब्रॅकेटमध्ये पेस्ट करून दे. ठीक आहे, कारण मला 10ची व्हॅल्यू भेटली आहे. आता मला 15ची पाहिजे. ठीक आहे, मग यांची सगळ्यांची सम करून होईल का 15? 8 आणि 2 10, 15. बरोबर. माझे हे सगळे बीट मग मी सिलेक्ट केले म्हणजे काय, 1, 8 + 4 + 2 + 1 यांचे सम करून झाले 15. म्हणजे माझा 15चा बायनरी काय आला, 4 × 1 आला. मी तो पण कॉपी करून इकडे पेस्ट केला. ठीक आहे, हे कसं आलं कळलं का. याचा आधी बायनरी काढला, बेस 2 घेऊन 2चा पॉवर घ्यायचा. 2चा पॉवर घेतल्यानंतर जे जे डिजिट्स आपण सिलेक्ट केले आहे ॲडिशन करण्यासाठी डेसिमलची, ते सिलेक्ट करून तिथं 1 व्हॅल्यू द्यायची, आणि ते असतात आपले बायनरी. ठीक आहे, आता मी हे 2 व्हॅल्यूज घेते. कोणते, Ctrl+C करून, एक मिनिट, Ctrl+C करते आणि ते Ctrl+V करू. ठीक आहे, अगेन ही व्हॅल्यू घेऊ. Ctrl+C करू, Ctrl+V करू. ठीक आहे, ही आहे माझी 10ची व्हॅल्यू आणि ही आहे माझी 15ची व्हॅल्यू. आणि आता याच्यावरती अँड ऑपरेशन परफॉर्म करायचे आपले, आणि ते असतं बीट वाईज अँड ऑपरेटर. ठीक आहे, तो असतो बीट वाईज अँड. आणि आता याच्यावरती माझं ऑपरेशन परफॉर्म होणार आहे. कोणतं ऑपरेशन, अँड ऑपरेशन. इथे जागा नाही राहणार म्हणून मी थोडं वरती घेते. इथे घेते मी अँड ऑपरेटर. ठीक आहे, आता याचं बघा कसं होतं. डन. ओके, तर अँड ऑपरेशन परफॉर्म करू.
अँडची काय कंडिशन असते की जेव्हा दोन्ही पण व्हॅल्यू ट्रू असतील तर तेव्हा आपल्याला आन्सरमध्ये ट्रू भेटतं. मग 1 अँड 1 1 दोन्ही पण व्हॅल्यू ट्रू आहेत, आपल्याला 1 भेटेल. इथे 0, इथे 1 आणि इथे 0. ठीक आहे, एकदा क्रॉस चेक करून घेऊ. ठीक आहे, आपल्याला ही बायनरीची व्हॅल्यू मिळाली आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. ही आपण कॉपी करू आणि इकडे पेस्ट करू. इथेच करायचे का? इथेच करू. ठीक आहे, आता हा काय आहे? माझा बायनरी नंबर आहे. आता त्याला मला परत डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर ॲडिशन करताना कसं करायचं? जसं मगाशी आपण 2चा पॉवर घेऊन केलं, सेम तसंच करायचं. ठीक आहे, इथे किती आहे? 4 बिट्स आहेत ना. मग 2⁻0 प्लस 2⁻1 प्लस 2⁻2 प्लस 2⁻3. एक मिनिट. प्लस 2⁻3. ठीक आहे, अशा पद्धतीने याचं ॲडिशन करायचे. आता याच्यामध्ये पण बघा, त्यांनी हे ना मी खाली घेते. हां, आता बरोबर आहे. जिथे जिथे माझा 0 आहे तो डिजिट मला घ्यायचा नाही. आपलं मगाशीच ठरलं होतं की जिथं जिथं 0 आहे तो डिजिट घ्यायचा नाही. सेम मग काय होणार आहे? इथे 0 आहे म्हणजे माझा 1 इथून चालला जाणार आहे. इथे 4 पण माझा होणार नाही आहे. म्हणजे काय? 8 प्लस 2 इज इक्वल्स टू 10. झालं का डेसिमलमध्ये कन्वर्जन? हे होतं बायनरी आणि बायनरीचं कन्वर्जन केलं आपण इथे डेसिमलमध्ये. 8 प्लस 2 इक्वल्स टू 10. ठीक आहे, मग 8 प्लस 2 इज इक्वल्स टू 10. ठीक आहे, तर हे आणि आपलं फायनल आन्सर काय आलंय? मग 10. ठीक आहे, आधी आपण स्टेप्स बघून घेऊ काय ते, कोणत्या कोणत्या ते स्टेप्स फॉलो होता बायनरीमध्ये. इथं मी लिहिते स्टेप्स. तर इथे आपण लिहू स्टेप्स. STEP स्टेप्स. पहिलं काय आहे? इनपुट द्यायचं. इनपुट इन डेसिमल. नंतर डेसिमलचं इंटरनली कन्वर्जन होतं बिट्समध्ये. डेसिमल टू बायनरीमध्ये कन्वर्जन होईल इनपुटसह. फॉर इनपुट आपण जे देऊ त्याचं बायनरीमध्ये कन्वर्जन होईल. नंतरून जे ऑपरेशन आपण टाकलंय किंवा ऑपरेशनच किंवा जे ऑपरेटर आपण यूज केलंय त्याचं ऑपरेशन होईल. ऑपरेशन परफॉर्म होईल. कशावरती? बायनरीवरती. जे बायनरी मध्ये कन्वर्जन झालेलं आहे डेसिमलचं त्याच्याच वरती ऑपरेशन परफॉर्म होईल आणि नंतरून आपल्याला आउटपुट भेटेल. कशामध्ये? डेसिमलमध्ये. मग किंवा आपण असं म्हणू की मग इथे फक्त बायनरी टू डेसिमलमध्ये कन्वर्जन होईल आणि फायनली आपल्याला आउटपुट भेटेल. आपल्याला डेसिमलमध्ये. ठीक आहे, आउटपुट इन डेसिमल. ठीक आहे, तर या स्टेप्स फॉलो होता इन केस ऑफ बीट वाईज ऑपरेटर्स. तर आता ते कसं होतं आपण एकदा कोडला जाऊ आणि बघू कसं होतं ते. तर कोड परत एकदा रन करू आणि काय आउटपुट आलं होतं ते एकदा परत चेक करू. ठीक आहे, इथे 10 आउटपुट आले. तर 10 कसं आलं हे आपल्याला कळालं आहे आता की आधी मी इनपुट दिलं 10 आधी आपण इनपुटमध्ये दिलं डेसिमलमध्ये. नंतर 10चं बायनरीमध्ये कन्वर्जन झालं जे होतं 1010
10 आणि 50. ठीक आहे, आपण दोघांबद्दल पण सोबतच बोलून घेऊ. 1 1 1 1. ठीक आहे, हे होते आपले दोन इनपुट. आपण देताना दिले डेसिमलमध्ये, त्याचं इंटरनली कन्व्हर्जन झालं बीट्समध्ये. बीट्सचं झालं ऑपरेशन. कोणतं ऑपरेशन? अँड ऑपरेशन. बीट वाईज अँड आहे तो, ते झालं. नंतरून जे आन्सर आलं, ऑपरेशन परफॉर्म केल्याच्या नंतर जे आन्सर आलं, जे की होतं हे वालं, ते अजून पण बायनरीमध्येच आहे. आता ह्या फेजला, ह्या स्टेपला ते बायनरी टू डेसिमल कन्वर्ट झालं आणि आपल्याला दिसताना दिसलं ॲज अ 10. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ते वर्क करतं. जसं इथे अँड आहे तसंच इथे ऑरचं पण सेम होतं म्हणजे काय, सेम स्टेप्स फॉलो होता. फक्त मग त्याचं जे आउटपुट आहे तर ते चेंज होतं. चेंज कसं होतं, तर अँडमध्ये सपोज अँडमध्ये फक्त जेव्हा पण दोन्ही पण कंडिशन ट्रू असेल तेव्हाच आन्सर ट्रू येतं, अदरवाईज ते फॉल्स येतं. आणि इन केस ऑफ ऑर ऑपरेटर जर दोन्ही पण इनपुट जर 0 0 किंवा फॉल्स असेल तरच आन्सरमध्ये फॉल्स येतं, अदरवाईज ते ट्रू असतं. ठीक आहे, तर आपण एकदा ऑरचं पण इम्प्लिमेंटेशन बघून घेऊ. इथे मी अँड केला आणि इथे जसं मी अँड केला होता तसंच मी ते ऑर करते. ठीक आहे, आता ऑर करायच्या आधी आपण लगेच कंपाईल न करता आधी आपण इथे एक नवीनच फाईल घेऊ का मी इथे, कारण जागा, हां ठीक आहे सर, इथं आहे जागा. ओके, तर देताना मी दिला बायनरी. 10चा बायनरी काय आहे? 1 0 1 0 आणि 1 1 1 1. ठीक आहे, आणि यांना कोणतं ऑपरेशन प्रोव्हाइड केले? आता मी ऑर ऑपरेशन. तर आपण यांना ऑर देऊ आणि यांचा आन्सर काय येईल ते एकदा डिस्कस करू. ऑर. ठीक आहे, मी इथं दिला ऑर ऑपरेटर, मी ऑर दिला. आता याचा आन्सर काय येईल ते आपण एकदा टेस्ट करू. हा जो पाईपचा सिम्बॉल आहे ना, तो ऑरचा सिम्बॉल असतो. ठीक आहे, आता याचा आन्सर काय येईल ते जरा आपण प्रेडिक्ट करू. तर ऑरमध्ये ऑरमध्ये 1 आणि 1 1च असतो, 0 आणि 1 1, 1 आणि 1 तो पण 1 असतो आणि 0 आणि 1 पण 1 असतो. ठीक आहे, म्हणजे हे आलं आहे आपलं बायनरीचं आउटपुट. आता बायनरीचं कन्व्हर्जन आपल्याला परत करायचं आहे डेसिमलमध्ये. आता जे की आपण मगाशी केलंय तर याचा आन्सर काय येणार आहे? 15. म्हणजे आपल्याला एक्सपेक्टेड आन्सर आहे 15. तर ते चेक करू एकदा आलं आहे की नाही. कंट्रोल एस करू, टर्मिनल ओपन आहे का आपलं? ठीक आहे, परत एकदा कोड रन करू. ओके, 15 आन्सर आपल्याला भेटलेला आहे. आता कोइन्सिडन्सली अँड केल्यावरती ते 10 आन्सर आलं आहे आणि ऑर केल्यावरती 15 आले, पण असं